तुमच्या महापालिकेत महापौर कोण? 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर. कुणाला लॉटरी, कुणाला धक्का. महापौर पदासाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलेलं असताना 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. त्यातच 50% महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळे राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. महापालिकेत प्रवर्गानुसार कोणत्या महापालिकेचं महापौर पद कुणाकडे जाणार आहे पाहूयात. खुल्या प्रवर्गात छत्रपती संभाजीनगर, वसई विरार परभणी, सोलापूर, सांगली, पिंपरी चिंचवड, अमरावती, भिवंडी या महापालिकांसाठी आरक्षण जाहीर झालंय. त्यामुळे या महापालिकांवर खुल्या प्रवर्गातील पुरुष नगरसेवक महापौर पदावर असणार आहेत. तर मुंबई, पुणे, धुळे, नाशिक, नवी मुंबई, नागपूर, मीरा भाईंदर, नांदेड, मालेगाव या महापालिका खुल्या प्रवर्गात महिलांसाठी राखीव असल्यामुळं या 9 महापालिकांवर महिला राज असणार आहे. दरम्यान पनवेल, इचलकरंजी, उल्हासनगर, कोल्हापूर या 4 महापालिकांवर ओबीसी प्रवर्गातील महापौर असेल. तर ओबीसी प्रवर्गात चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर महापालिकेवर ओबीसी महिला महापौर असणार आहे. त्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर असेल. तर जालना, लातूर, ठाणे महापालिकेत एससी प्रवर्गातील महापौर सत्तेत बसेल. 29 महापालिकांपैकी खुल्या प्रवर्गातून 17, ओबीसी प्रवर्गातून 8 आणि एससी प्रवर्गातून 3 तर एसटी प्रवर्गातून 1 महापौर बसणार आहे. आता आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधली सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील समीकरणं जुळून आणताना नवं आव्हान उभं राहणार आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीतही राजकारण शिगेला जाणार आहे. त्यामुळेच मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये कोण महापौर होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.